तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर। सगळ्यात आधी माझ्या सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा विषय असा असणार भावांनो की नाच ग घुमा नावाचा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नाच ग घुमा या सिनेमाचा पहिला ट्रेलर जेव्हा आला आणि तेव्हाच ठरवलं होतं की काही करून या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा म्हणजे पाहायचा आणि त्यासोबतच बऱ्याच अपेक्षा घेऊन मी हा सिनेमा पाहायला गेलो होतो आणि अगदी मनापासून सांगतोय हा सिनेमा माझ्या प्रत्येक अपेक्षावर अगदी खरा उतरलाय। या सिनेमाची स्टोरी खूप सिंपल आहे, अगदी म्हणतात ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नाहीये, पण लक्षात घ्या डायरेक्टर परेश मोकाशी यांनी या सिनेमाची गोष्ट आपल्यासमोर ज्या पद्धतीने मांडली ना ती खरंच खूप अप्रतिम अशी मांडली। सिच्युएशनल कॉमेडी काय असते आणि त्या कॉमेडीचा दर्जा काय असतो या सिनेमात परेश मोकाशी यांनी आपल्याला दाखवून दिलंय। महिलांच्या आयुष्यात घडणारे अनेक किस्से आणि विरोधी घटना म्हणजेच नाच ग घुमा सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत प्रत्येक दृश्य पाहिलं की आपोआपच मनापासून कौतुक करायला लावणारा सिनेमा म्हणजेच नाच ग घुमा। प्रत्येकाला रिलेट होईल, आपलीशी वाटेल अशी सुंदर गोष्ट आणि त्यासोबतच एक वेगळ्या दृष्टिकोनातून देखील प्रेक्षकांना विचार करायला भाग पडणारा सिनेमा म्हणजे नाच ग घुमा। परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी आपापली बाजू छान पद्धतीने मांडली, पण या सगळ्यांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप कोणी पाडली असेल तर ती आहेत नम्रता संभेराव आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, एवढा छान अभिनय या सिनेमात त्यांनी केलाय। एक मोलकरीण आणि एक गृहिणी यांची जर धमाल मस्ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या सिनेमा नक्कीच बघायला हवा। बाकी मी जास्त काही या सिनेमाविषयी बोलणार नाही, फक्त तुम्हाला एवढं सांगेन की चुकून या सिनेमा मिस करू नका, जा आणि एन्जॉय करा। एक मस्त फॅमिली ट्रीट तुम्हाला नक्कीच भेटेल। आणि जाता जाता एवढं सांगेन की डायरेक्टर परेश मोकाशी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या लिखाणातून आणि डायरेक्शन मधून अजून एक नवीन बेंचमार्क सेट केलाय आणि म्हणूनच मी या सिनेमाला देतोय 5 पैकी 4.5 स्टार। आणि तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आणि पाहिलाच असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये एकदा नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।